नमस्कार. आज आपण एका अशा पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो सगळ्यांचाच आवडता आहे, पण त्याला आपण थोडासा हेल्दी ट्विस्ट देणार आहोत. हो, आपण बोलतोय गिल्ट फ्री गाजराच्या हलव्याबद्दल. गोड खावंसं तर खूप वाटतं नाही का? पण मग लगेच कॅलरीजचं आणि साखरेचं टेन्शन येतं. अशा वेळी काय करायचं? पण विचार करा, जर आपली आवडती मिठाई कोणताही विचार न करता मनसोक्त खाता आली तर कसं वाटेल? आहाहा, गाजराचा हलवा. नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. खरंय ना, तो गरमागरम भरपूर तुपातला सुगंधी हलवा. अप्रतिम. पण हो, त्यातली साखर आणि कॅलरीज आठवल्या की आपण नकळत थोडं थांबतो. चला तर मग पाहूया या पारंपरिक पदार्थाला एक नवीन आरोग्यदायी ओळख कशी देता येते. तर बघा, पारंपरिक हलवा आणि आपला हा नवा हलवा यात फरक काय आहे? एकीकडे आहे भरपूर रिफाइंड साखर, तर दुसरीकडे नैसर्गिक गोडवा. एकीकडे जास्त कॅलरीज, तर इथे आहे आरोग्यदायी पर्याय. आणि सगळ्यात भारी म्हणजे हा बनवायलाही एकदम झटपट आणि सोपा आहे. आता प्रश्न पडला असेल की हा हलवा गिल्ट फ्री कसा काय? तर त्याचं सिक्रेट आहे नॅचरल स्वीटनर्समध्ये. म्हणजे काय? तर हे असे वनस्पती आधारित स्वीटनर्स असतात ज्यात कॅलरीज जवळजवळ नसतातच. आणि महत्वाचं म्हणजे याने रक्तातील साखर वाढत नाही. चला मग बघूया यासाठी काय काय साहित्य लागतं आणि हो, सगळं काही अगदी सहज मिळणारे आहे. तर आपल्याला काय काय हवंय? एकदम फ्रेश किसलेले गाजर, लो फॅट दूध, थोडंसं तूप किंवा नारळाचं तेलही वापरू शकता. गोडव्यासाठी स्टिवियासारखा एखादा नॅचरल स्वीटनर, सुगंधासाठी वेलची पूड आणि वरून टाकायला थोडेसे बदाम पिस्ते. बघा, सगळं किती सोपं आणि हेल्दी आहे. साहित्य जमलं, आता वळूया कृतीकडे. आणि अजिबात काळजी करू नका, पद्धत एकदम सोपी आहे. ओके, तर स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिलं, किसलेलं गाजर तुपावर छान परतून घ्यायचं. त्याचा तो कच्चा वास गेला पाहिजे. झालं. आता त्यात दूध घाला आणि गाजर मऊ होईपर्यंत आणि दूध आटेपर्यंत मस्त शिजू द्या. मग तिसऱ्या स्टेपमध्ये आपला नॅचरल स्वीटनर आणि सुगंधी वेलची पूड मिक्स करा. आता फक्त मिश्रण थोडं घट्ट होऊ द्यायचं आणि झाला आपला हलवा तयार. शेवटी मस्तपैकी ड्रायफ्रुट्स घालून गरमागरम खायला घ्या. आणि तयार आहे आपला स्वादिष्ट आणि आरोग्यदायी हलवा. बघा, ही आहे आपल्या पारंपरिक मिठाईची एक एकदम नवी हेल्दी ओळख. तर याचा परिणाम काय? एक असा पदार्थ जो चवीला एकदम भारी, दिसायला सुंदर आणि हो, आरोग्याशी तर अजिबात तडजोड नाही. आणि विश्वास ठेवा, चवीमध्ये काहीही फरक पडत नाही. हा अगदी पारंपरिक हलव्यासारखाच अप्रतिम लागतो. थोडक्यात काय, तर परंपरा तीच आहे, पण अपराधीपणाची भावना अजिबात नाही. तर या सगळ्यातून लक्षात ठेवण्यासारखं काय आहे? एक, की आपण पारंपरिक पदार्थांनाही हेल्दी बनवू शकतो. दुसरं, साहित्यातले छोटे छोटे बदलसुद्धा खूप मोठा फरक घडवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहूनही गोड पदार्थ खाण्याचा आनंद घेता येतो आणि तो घ्यायलाच हवा. तर हा होता आपला गिल्ट फ्री गाजराचा हलवा. आता जाता जाता एक विचार, असा अजून कोणता आपला पारंपरिक पदार्थ आहे ज्याला आपण असे एक नवीन हेल्दी रूप देऊ शकतो? जरा विचार करून बघा.